बंटी नाही बंटी नाही चिंच 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 कुठे आहोत आपण बंटी? कुठे आहोत मला कळत नाहीये काहीच. कुठे आहोत आपण? स्वर्ग स्वर्ग हा स्वर्ग आहे. स्वर्गात होतो आपण स्वर्गात. नाही 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 स्वर्गात नाही होत आपण. जिवंत आहोत बंटी. आपण जिवंत आहोत. कुठे आलोय मला काही कळत नाहीये बंटी. मी आमच्या घराच्या लॉन मध्ये होते. मी तुलाच फोन लावत होते आणि मी इथे आले. पण तू पण वावुशीला होतास ना? वावुशी इथे कसे आलोत आपण? स्वर्ग आहे ना. नाही नाही बंटी हा स्वर्ग नाही. आपण निघूया. आपण नाही मरू आपण. ती येईल. कोण ती? जिला भेटायला आपण इकडे आलोय. आपण कोणालाही भेटायला आलो नाही होत बंटी. आपण इथे आलोय. इथं निघायला हवं नाही तर मरू आपण. मला काही दिसतही नाहीये. वाटही कळत नाहीये. चल बंटी चल. ती येईल ना. तिला भेटायचं आपल्याला. ती येणार मरू आपण. चल मी काय सांगते ते ऐक. माझ्यावर विश्वास ठेव बंटी. जीव जाईल आपला. चल कोणी नाहीये. ती येणार आपल्याला भेटायला. नको माझ्यावर विश्वास ठेव. ती भेटणार ना. ती येणार आहे. जरी राम राया तो नायक धरेचा, धरा तोलतो शेष तो कोण सांगा. अनुज लक्ष्मणागत नसे कोण दुसरा, सखा मारुती जास भय काय सांगा. म्हणजे प्रभू श्रीराम हे धरणीचे नायक होते. म्हणजे ते देव होते. धरा तोलतो शेष. शेष म्हणजे शेषनाग. आणि अनुज म्हणजे लहान भाऊ. अनुज लक्ष्मणागत नसे कोण दुसरा म्हणजे लक्ष्मणासारखा लहान भाऊ नाही आणि मारुतीसारखा सखा नाही. म्हणजे ज्याला मारुतीसारखा मित्र आहे त्याला कशाचंच भय नसेल. म्हणजे प्रभू श्रीरामाने रावणासारख्या दुष्टाला संपवलं. पण हा विजय त्याला मिळवता आला कारण त्याच्याबरोबर लक्ष्मणासारखा भाऊ आणि हनुमानासारखा मित्र होता. बरोबर. आणि शेषनाग म्हणजे भगवान श्री विष्णूंनी महाभारतात कृष्णावतार आणि रामायणात रामावतार घेतला तेव्हा शेषनाग भगवान श्री कृष्णासोबत बलराम म्हणून आणि प्रभू श्री रामासोबत लक्ष्मण म्हणून जन्माला आला. बरोबर. वधे रावणाला जरी राम राया, दिली साथ जानी तया ना स्मरूया. जरी दिव्यता साथ देवास लागे, तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे. म्हणजे प्रभू रामांनी रावणाचा वध केला. दिली साथ ज्यांनी तयांना स्मरूया. पण ह्यात त्यांना ज्यांनी साथ दिली त्यांना स्मरूया म्हणजे त्यांना वंदन करूया. म्हणजे लक्ष्मणाला आणि हनुमानाला. जरी दिव्यता साथ देवास लागे, तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे. जरी दिव्यता म्हणजे प्रभू श्रीराम अवतारी पुरुष होते. ते देव होते. पण तरीही त्यांना साथ म्हणजे मदत लागली. तशीच विरोचकाचा वध करण्यासाठी अग्नीस घ्यावे. अग्नितत्वाची मदत घ्यावी. तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे म्हणजे अग्नितत्व असलेल्या व्यक्तीला लक्ष्मण आणि मारुतीसारखी साथ द्यावी लागेल. रामायणातल्या युद्धात प्रभू श्री राम नायक होता. पण मग विरोचकाबरोबरच्या युद्धात नायक कोण आहे? नेमकी कुणाला मदत करायची हा प्रश्न उरतोच. जलाची परीक्षा जरी काळ घेई, इथे तत्व अग्नीच कामास येई. इथे उत्तर आहे. इथे परीक्षा होणारे जलतत्वाची म्हणजे तुझी. मी जर अग्नितत्व आहे आणि तू जलतत्व आहेस तर ही सगळी जबाबदारी तुझी आहे.
इथे तत्व अग्नीच कामास येई. कामास येई म्हणजे उपयोगी येणे. नाही, जुन्या काळी युद्धात जर कोणी ठार झालं तर त्याला कामी आला असं म्हटलं जायचं. इथे अग्नितत्व फक्त उपयोगात नाही, कामी येणार आहे. म्हणजे माझा अंत होणार आहे. हत्या. बंटी, आपण नुसतं चालतोच हो. आपल्याला वाट शोधायला हवी आहे. तेच तर सांगतो ना, आपण स्वर्गात आलोय ना. नाही, स्वर्ग वगैरे काही नाही. आपल्याला शोधायला हवं, नाही तर मरू बंटी इथे आपण. असंच होतं. प्लीज मानावर ये. असंच होतं, आपण चालत राहतो. आणि ती भेटणार ना. मला ती कळत भेटणार. नाहीये बंटी, इकडनं कुठे जायला पाहिजे. बंटी, 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 बंटी. जलाला दिशा दावणे कर्म जाणा, स्वतः स्वाह होणेच हा धर्म जाणा. आपलं अध्यात्म कर्म आणि धर्म ह्यावर आधारित आहे. कर्म म्हणजे जे करण्यासाठी आपण जन्माला आलोय. म्हणजे ह्या युद्धात तुला म्हणजे जलतत्वाला मार्गदर्शन करणं हे माझं कर्म आहे. म्हणजे ह्यासाठी मी जन्म घेतलाय. पण मग माझा धर्म काय आहे? धर्म म्हणजे आपण प्रचलित अर्थाने वापरतो तसा धर्म असेल. आणि कर्मापेक्षा उच्च काय तर धर्म. कारण ते नुसतं काम नसतं, ते कर्तव्य असतं. पण इथे स्वतः स्वाह होण्याचा हा धर्म जाणं म्हणजे मला स्वतःला संपवावं लागणार आहे. आपण एखाद्याला अमुक कर असं म्हणतो तेव्हा आपण त्याला ते सांगतो. पण जेव्हा आपण एखाद्याला अमुक करच, इथे जाच, तिथे जाच असं सांगतो ना, तेव्हा त्यात एक अधिकार असतो, आज्ञा असते. म्हणजे स्वतः स्वाह होणे ही आज्ञा आहे का? ही आज्ञा देवी आईने दिली आहे का? म्हणजे हे अटळ आहे. तुझ्यासाठी जीव देणं हे माझं कर्तव्य आहे का? समय ठाकता तो विरोचक वधाचा, स्वये त्यागुनी देह घ्यावा जलाचा. जरी चूक झाली निमिषे भराची, विरोचक करी घात साऱ्या जगाचा. म्हणजे विरोचकाचा वध करण्याची वेळ येईल तेव्हा स्वय त्यागुनी देह घ्यावा जलाचा. म्हणजे देहत्याग करून जलाचा देह धारण करायचा आहे असं. पण इथे देह हा शब्द एकदाच आलाय. म्हणजे मग तो जलतत्वासाठी आहे का अग्नितत्वासाठी? नेमकं काय आहे हे? म्हणजे मी माझा देह त्याग करून तुझा देह घ्यायचा आहे असं आहे, की फक्त शक्तीचा त्याग करायचा आहे, की आत्मा परकाया प्रवेश वगैरे असं काही आहे?
की असं आहे की मी माझा देह त्यागून तुझा देह घ्यायचा आहे, पण मग तुझं काय? आणि मग त्यानंतर मी कोण असेल? नेत्रा की इंद्राणी? काहीच कळत नाहीये. आणि हे जरी चूक झाली निमिषभराची चूक म्हणजे निमिष म्हणजे काय? निमिष म्हणजे रूढार्थाने आपण आता त्याला सेकंद असं म्हणतो, पण क्षणार्ध म्हणजे निमिष. म्हणजे 1 सेकंद म्हणजे क्षण, आणि क्षणाचा अर्धा भाग म्हणजे निमिष. म्हणजे ह्या सेकंदात जर थोडीशीही चूक झाली तर विरोचकाचा विजय होईल, आणि विरोचक ह्या जगाचा घात म्हणजे विनाश करेल, आणि देवी आईने आजवर रचलेलं व्यूह वाया जाईल. असे दिव्य हे पान ज्वालेस अर्पण, इथे काळ तो मागता हे समर्पण. असे दिव्य हे पान ज्वालेस अर्पण म्हणजे ह्या पेटीतलं हे दिव्य दैवी पान आहे ते अग्नीसाठी आहे. म्हणजे पण काळ अचानक समर्पण का मागतोय ते? काळ म्हणजे मृत्यू. विरोचकाविरुद्धच्या ह्या युद्धात माझा मृत्यू अटळ आहे. ह्या श्लोकाच्या अर्थात माझं अस्तित्व का आहे ह्याबद्दलचा माझ्यासाठीचा संदेश देवी आईने लिहिलाय. इथे काळ तो मागत आहे समर्पण. ह्या ओळीतच सगळं काही आहे. या युद्धात मी स्वाहा होण्याची वेळ आली आहे. नाही आत्या, हे वरवर वाटतंय तेवढंच आहे असं मला नाही वाटत. आणि काळ मागत आहे समर्पणाचा काहीतरी वेगळा अर्थ सुद्धा असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर माझा मृत्यू अटळ आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अग्नितत्वाचा म्हणजे तुमचा मृत्यू सुद्धा होणार असेल, तर मग देवी आईने आपल्याला जे कार्य दिलंय विरोचकाचा वध करण्याचं, ते कार्य पूर्ण कसं होणार? नाही आपण आता मला असं वाटतं आपण थोडा वेळ घेऊया. ह्या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी थोडा वेळ घेऊया आपण. बंटी आपल्याला निघायचं आहे. आपण खेळूया. धक्का मार. लहानपणी जसं आपण खेळायचो सूर परंब्या, तसं मी इथे लटकतो, तुम्हाला धक्का मारायचा. आपल्याला निघायला हवं. धक्का मार. मरू आपण. धक्का मारायचा. चल मरू आपण बंटी, चल. आलोय आपण, पोचलो. स्वर्गात होतो आपण. स्वर्गात. धक्का मार. आणि ती येणार ना, ती भेटल्याशिवाय कुठेच जाऊ शकत नाही आपण. तुम्हाला धक्का मार. ती ते आपण तिला भेटू, मग जाऊ. धक्का मार. मी घराच्या लॉनवर होते, बंटीलाच फोन करत होते. तिथून खेचले गेले, इथे आले. पण मी जिवंत आहे. मी जिवंत.
मेलो नाही होत आपण, जिवंत होत बंटी. पण इकडनं निघायला हवं, नाही तर मरू इकडे. चल 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 चल. स्वर्गा ती येणार ती येणार. हेमंत धक्का धक्का मार धक्का धक्का. जरी रामराया तो नायक धरेचा, धरा तोलतो शेष तो कोण सांगा. अनुज लक्ष्मणागत नसे कोण दुसरा, सखा मारुतीच्यास फळ काय सांगा. वधे रावणाला जरी रामराया, दिली साथ ज्यांनी तयांना स्मरूया. जरी दिव्यता साथ देवास लागे, तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे. जलाची परीक्षा जरी काळ घे, इथे तत्व अग्नीच कामास येई. जलाला दिशा दावणे कर्म जाणा, स्वतः स्वाह होणेच हा धर्म जाणा. स्वतः स्वाह होणेच हा धर्म जाणा. समय ठाकता तो विरोचक वधाचा, स्वय त्यागुनी देह घ्यावा चलाचा. सरी चूक झाली निमिषे भराची, विरोचक करी घात साऱ्या जगाचा. असे दिव्य हे पान ज्वालेस अर्पण, इथे काळ तो मागत आहे समर्पण. ह्या कोड्याचा अर्थ नक्की काय आहे? काही कळतच नाहीये. या युद्धात मी स्वाहा होण्याची वेळ आली आहे. नाही नाही देवी, नाही, हे असं काही होता कामा नये. देवी आई, मी पदर पसरते तुझ्या समोर. ह्या सगळ्याला असा भीषण अर्थ नको देऊस. हा साहेब बोला. मित्रा, आई कुठे आहे? फोन लागत नाहीये तिचा. कुठे बाहेर गेलीये कधी? काही माहित नाही साहेब. तर माहित मित्रा, तुला कसं माहित नाही? लक्ष ठेव ना आईवर मित्रा. तिला किती काळजी आहे तुझी. काल पाहिलंस ना कुठे गेली आणि काय घडलं तिच्या बरोबर. हो साहेब. नेत्रा, तुम्ही दोघींनी एकमेकींची काळजी घेतली ना तर खरंच खूप बरं होईल. समोर माझं लक्षच लागत नाहीये कामात. मी काय करू? इथे काम करू की तिकडे आईवर लक्ष ठेवू? नाहीतर मी सगळं सोडून येतो घरी आईवर लक्ष ठेवायला. साहेब, तुम्ही काळजी नका करू. मी बघते बाईसाहेब कुठे आहेत त्या. कदाचित त्यांच्या खोलीत झोपल्या असतील. आत्ता? हो, म्हणजे काल त्यांची झोप झाली नाहीये ना. येस, राईट. मित्र, प्लीज बघ आणि मला कळवशील. आणि मित्र, प्लीज प्लीज माझ्या आईची काळजी घे. हो साहेब. आणि तुम्ही खरंच निश्चिंत राहा. मी घेईन काळजी बाईसाहेबांची. थँक्यू. बाय. बाय. बंटी चल ना, चल ना बंटी, चल. नाही यायचंय? मरायचंय का? मर मर मग इकडे.
मला जिवंत राहायचंय. मी जाते जाते मी. तू मर. तू चल ना रे बंटी, प्लीज चल. राम इकडेच. मर मर. बंटी बंटी, फिरून फिरून इथेच येते मी. चल चल ना, चल मग मरू आपण. चल इथून. चल. आली आली आली. जिला भेटायला आपण आलो ना इथे, ती आली. ती बघितली. कोण आहे ती? कोण आहे? कोण नाहीये? आपल्याला जायला हवं बंटी. मरू आपण. कळतंय का तुला? आली आली. ऐक 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 ना मग. ऐकायला येतं तुला? फोन वाजतोय. फोन. आपण जिवंत आहोत. कळतंय ना? फोन वाज. कुठे येतोय आवाज? शोध बंटी. आली आली. फोन फोन. नेत्रा, तू हाँ, हेलो 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 नेत्रा. हॅलो. नेत्रा